नमस्कार मैत्रिणींनो, सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत गर्भनिरोधक जे साधने आहेत, कुटुंब नियोजनाचे साधने, त्यापैकी ज्या गोळ्या आहे, गर्भनिरोधक ज्या गोळ्या आहेत त्याची आपण माहिती बघणार आहोत आणि त्या कशा घ्यायचे, त्यांची पद्धत काय आहे, आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या त्या कशा घ्यायच्या, तर याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत। आणि त्या गोळ्या कोणी घ्यायच्या आहे तर याची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपला व्हिडिओ आता आपण सुरुवात करूया। तर ही आहे गर्भनिरोधक गोळी, तोंडावाटे घ्यावयाची गोळी। तर ही जी गोळी आहे ती 28 गोळ्या असतात आणि जी 7 असतात गोळ्या त्यामध्ये 21 गोळ्या ह्या गर्भनिरोधक गोळ्या असतात आणि 7 गोळ्या ह्या लोहयुक्त गोळ्या असतात। तर ह्या गोळ्या ह्या ज्या आहेत त्या आपल्याला पूर्ण घ्यावयाच्या आहे। म्हणजे ज्या आपल्या लाभार्थी आहेत, समजा पात्र जोडपी आहे आपले, ज्यांना बाळामध्ये किंवा पहिल्या बाळामध्ये अंतर हवं आहे किंवा दुसऱ्या बाळामध्ये जे बाळ 1 वर्षाचं झाल्यानंतर आपण त्यांना गोळ्या खायला सांगत असतो, तर त्या मातांसाठी ह्या गोळ्या आपण जेव्हा त्यांना सांगतो की ही गोळी तुम्हाला घ्यायची आहे, कशी घ्यायची आहे, कोणत्या पद्धतीने घ्यायची आहे, तर हे जेव्हा आपण त्यांना सांगतो तर त्यांच्यासाठी ह्या गोळ्या आहेत। तर पहिल्या खेपेची जी माता आहे, समजा तिचं 12 महिने झाले तिच्या बाळाला, त्याच्यानंतर आपण तिला गर्भनिरोधक गोळ्या घेण्यासाठी सांगत असतो, तोपर्यंत ती निरोध वापरत असते। तर 1 वर्षाचं बाळ झाल्यानंतर जेव्हा ती गोळी सुरू करते तर अशा मात्यांना आपल्याला काय काय माहिती सांगता येते आणि काय काय माहिती द्यायची आहे, तर त्याविषयीचा हाच आपला व्हिडिओ आहे। तर तोंडावाटे घ्यावयाच्या 28 गोळ्या असलेले गर्भनिरोधक गोळ्यांचे पाकिट असते। त्यापैकी पहिल्या 21 गोळ्या ह्या गर्भनिरोधक औषधाच्या असतात व इतर 7 लोहयुक्त गोळ्या असतात। रोज 1 गोळी खावी लागते। पहिल्या 21 गोळ्या संपल्यानंतर लोहयुक्त गोळ्या घ्यावयाच्या असतात। बऱ्याच स्त्रियांना रक्तक्षय असतो, त्यामुळे या लोहयुक्त गोळ्यांचा फायदा होतो। तर प्रसूती झाल्यानंतर, प्रसूतीमध्ये किंवा नंतर तर त्यांना रक्तक्षय होऊ शकतो किंवा होतो। तर अशा ज्या महिला आहेत त्यांना ह्या ज्या 7 गोळ्या आहे आयरनच्या लोहयुक्त गोळ्या, तर त्याचा त्यांना फायदाच होतो। सदरच्या गोळ्या वापरामुळे लैंगिक संबंधांचे वेळी कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही। तोंडाने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळ्या ही नियमित गर्भनिरोधक पद्धत आहे। गर्भनिरोधक गोळ्या वेगवेगळ्या नावाने बाजारात उपलब्ध आहेत। स्त्री आरोग्य कर्मचारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात यांचा पुरवठा असतो आणि आपण त्या नेहमी पुरवत असतो। तर आपल्याकडे या गोळ्या येत असतात मालाएन म्हणून, आणि आपण जे आपल्या लाभार्थी आहे महिला त्यांना आपण त्या पुरवत असतो। तर ही गोळी घ्यायची कशी, घ्यायची पद्धत काय आहे तर ते आपण बघूया। मासिक पाळी सुरू झाल्यानंतर 5व्या दिवसापासून गोळी सुरू करावी आणि पूर्ण पाकिट संपेपर्यंत सुरूच ठेवावी। 1 पाकिट संपल्यानंतर दुसरे पाकिट सुरू करावे। नियमित गोळ्याचे सेवन केल्यास गर्भधारणा टाळण्यासाठी ही गोळी 100% परिणामकारक आहे। या गोळ्यांमुळे गर्भपात होत नाही। समजा स्त्री एखाद्या दिवशी गोळीचे सेवन करण्यात विसरली तर तिने तिची नियमित गोळी आणि विसरलेली गोळी एकाच वेळी घ्यावी। तर हे बघा, हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे आणि हे आपल्याला त्या महिलांना सांगायचं आहे की ती जर पहिल्या दिवशी गोळी विसरली तर तिने ती गोळी आणि दुसरी गोळी लगेच जेव्हा तिला आठवण येईल तेव्हा ती गोळी तिने घ्यायची आहे। तिला आठवते त्या क्षणी उर्वरित गोळ्या पुन्हा सुरू करण्याचा सल्ला घ्यायचा आहे, पण त्यांना सांगायचं आहे। तसेच जोपर्यंत गोळ्याचे पाकिट संपत नाही तोपर्यंत गोळ्या सुरू ठेवून सोबतच तिने एका ओढीने 7 गोळ्या संपेपर्यंत निरोधचा सुद्धा वापर करावयाचा असतो। तोंडावाटे घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे क्वचित प्रसंगी मळमळ, डोकेदुखी, स्तनातील वेदना, पाळी नसताना अधूनमधून योनीमार्गे रक्तस्राव आणि कधीकधी अनियमित पाळी सारख्या तक्रारी होऊ शकतात। तर हे जे त्रास आहे, मळमळ, डोकेदुखी, स्तनात वेदना, पाळी नसताना अधूनमधून योनीमार्गे रक्तस्राव, तर हे कधीकधी होऊ शकते। तर हे त्यांना आपल्याला सांगायचं की हा त्रास त्यांना होऊ शकतो, म्हणून त्यांनी घाबरून न जाता गोळी बंद करायची नाही आहे। सदर तक्रारी या कोणत्याही गंभीर आजाराच्या तक्रारी नसतात, हे सुद्धा समजावून सांगायला पाहिजेत। आपण त्यांना सांगायचं आहे, जेव्हा आपण त्यांना गर्भनिरोधक गोळ्या घ्यायला सांगतो तेव्हा त्यांना ह्या गोष्टी पण सांगायच्या आहे की ही गोळी घेतल्यानंतर वरील प्रकारे त्यांना त्रास होऊ शकतो, पण ह्या ज्या तक्रारी आहे सामान्य आहे, यामुळे कोणताही गंभीर धोका होत नाही।
हे सुद्धा समजावून सांगायला पाहिजे. सदर तक्रारीची तीव्रता दिवसेंदिवस कमी होते किंवा 3 महिन्यानंतर या तक्रारी बंद होतात. गर्भनिरोधक गोळ्या सुरू करण्यापूर्वी स्त्री आरोग्य सेविका, वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी तिला मदत करा. आता आपल्याला त्यांना गोळ्या सुरू करण्यापूर्वी आपल्या ज्या आरोग्य सेविका आहे किंवा आपले CH मॅडम आहे त्यांच्यामार्फत आपल्याला त्यांची तपासणी करून घ्यायची आणि नंतरच त्यांना त्या गोळ्या आपल्याला पुरवायच्या आहे आणि त्यांना त्या उपलब्ध करून द्यायच्या आहे. आता आपण बघू आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या. असुरक्षित शारीरिक संबंधानंतर 72 तासाच्या आत घ्यावयाच्या आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या असतात. या गोळ्या फक्त आपत्कालीन परिस्थितीतच घ्यावयाच्या असतात. असुरक्षित लैंगिक संबंध, शारीरिक संबंधाच्या वेळी निरोध फाटणे किंवा युनिट निसटणे किंवा जबरदस्तीचे शारीरिक संबंध अशा वेळी सदर गोळ्या स्त्रीला लाभदायक ठरतात. असुरक्षित लैंगिक संबंधानंतर शक्य तितक्या लवकर किंवा 72 तासाच्या आत या गोळ्या घेणे आवश्यक आहे. स्त्री गरोदर असल्यास सदर गोळ्याचा परिणाम होत नाही. 12 तासाच्या अंतराने 2 गोळ्या घ्यावयाच्या असतात. आरोग्य केंद्र आणि औषधाच्या दुकानात या गोळ्या उपलब्ध असतात. सदर गोळ्या घेण्याकरिता डॉक्टरच्या चिठ्ठीची गरज नसते. सदर गोळ्या इझी पिल्स म्हणून उपलब्ध आहेत. निर्देशनानुसार वापर केल्यास सदर गोळ्यामुळे नको असलेली गर्भधारणा टाळता येते. मात्र वारंवार या गोळ्यांचा वापर न करण्यास तिला सांगा किंवा गर्भनिरोधक साधनं वापरण्याचा सल्ला तिला घ्या. या गोळ्यामुळे लैंगिक आजार आणि एड्स यापासून संरक्षण मिळत नाही. तर ह्या ज्या आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या आहे याचा फायदा होतो. 72 तासाच्या आत ही गोळी घ्यायची आहे. पण वारंवार जर या गोळीचा उपयोग जर केला तर त्या स्त्रीच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे ही गोळी वारंवार घ्यायची नाही असं आपल्याला त्या ज्या आपल्या महिला आहेत त्यांना सांगायचं. तर अशा प्रकारे हे जे गर्भनिरोधक गोळ्या आहे त्याचा साठा आपल्याकडे असतो आणि त्या साधनाविषयी त्या स्त्रीला आपल्याला माहिती द्यायची. म्हणजे तिला कोणते साधन वापरायचं आहे, तिला निर्णय घेऊ द्यायचा आहे, तिला गोळ्या वापरायच्या आहे, निरोध वापरायचा आहे की तांबी लावायची आहे. तर पण ही जी पद्धत आहे ही गोळ्याची, गर्भनिरोधक गोळ्याची, ही 100% परिणामकारक पद्धत आहे. पण याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जर गोळ्या विसरल्या समजा तर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी ती गोळी घेतली पाहिजे, नाही तर मग त्याचा उपयोग होणार नाही. असे मधातच महिन्यातून 3-4 वेळा जर त्या विसरत गेल्या तर त्यांचा परिणाम त्यांना समोर मग भोगावा लागेल. आणि आपल्याला त्यांना सल्ला घ्यायचा आहे, तपासणी करायची आहे. आरोग्य सेविका, वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्यांची तपासणी करूनच मगच त्यांना गोळ्या सुरू करण्याचा सल्ला द्यायचा आहे आणि गोळ्या सुरू करायच्या आहे. आणि त्यांना हे सांगायचं आहे की या गोळ्याचे विपरीत परिणाम आहेत, पण इतके भयंकर नाही की ज्याच्यामुळे तुम्ही गोळी बंद करावी. आणि ह्या गोळ्या कुठे मिळतात, जसं की मेडिकलमध्ये आहे तर तिथे त्यांना विकत मिळतात आणि आपल्याकडे या गोळ्या त्यांना फ्रीमध्ये मिळतात. तर हे एकदम 100% परिणामकारक असं गर्भनिरोधक गोळ्याचे आहे. तर कुटुंब नियोजनाचे हे अत्यंत प्रभावी असं साधन आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया. परत भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व माझ्या आशा मैत्रिणींना नमस्कार.